नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सपर्ट टीचिंग बाय कैलास गायकवाड सर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. ज्याप्रमाणे की आपण क्लास 12th मधील मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स या विषयाचे लेक्चर चालू केलेले आहे. त्यामध्ये आपण फिजिक्समध्ये फिजिक्स पार्ट सेकंड यामध्ये करंट इलेक्ट्रिसिटी हा चॅप्टर स्टार्ट केलेला आहोत आणि मॅथ्समध्ये मॅथमॅटिकल लॉजिक हा चॅप्टर स्टार्ट केलेला आहोत. तर आज आपण फिजिक्सचं लेक्चर घेणार आहोत. फिजिक्सच्या लेक्चरमध्ये अगोदर आपण क्रिप्चॉफ फर्स्ट लॉ, क्रिप्चॉफ सेकंड लॉ आणि या दोन्ही लॉवरचे प्रॉब्लेम बघितलेले आहेत. तर आज आपण विडरस्टोन नेटवर्क हे आर्टिकल पाहणार आहोत. हे आहे विडरस्टोन नेटवर्क, कोणी कुणाला विडरस्टोन ब्रिज सुद्धा म्हणतो. ही डायग्राम आपण एकंदरीत पाहिली तर याकृत डायग्राम आहे विडरस्टोन ब्रिजची. ही डायग्राम आहे ABCD हा एक आपला क्वाड्रिलॅटरल आहे. ABCD आणि ह्या क्वाड्रिलॅटरल भोवती आपण 4 रेजिस्टन्स जॉईन केलेले आहेत. R1, R2, R3 आणि R4 असे आपण एकूण 4 रेजिस्टन्स इथं ड्रॉ केलेले आहेत. त्यानंतर इकडे साईडला आपण या डायग्रामची लेबलिंग लिहिलेली आहे. कशाला काय म्हणतात ते थोडं विचार केलं तर ई म्हणजे EMF ऑफ सेल. या EMF ऑफ सेलला आपण इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स असे म्हणतो. EMF स्टँड फ्रॉम इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. EMF ला आपण काय म्हणतोय? इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, दॅट इज इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स सुद्धा म्हणतोय. हे जे की आहे आपण याला स्विच असं म्हणतोय. की बटन बंद किंवा चालू करायचे की आहे. जी आणि गॅल्व्हनोमीटर ऑफ रेजिस्टन्स आहे. आय करंट फ्लोइंग थ्रू द सर्किट आहे. तर आपल्याला माहित पाहिजे डायरेक्शन ऑफ करंट पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल असतो. IG हे IG आहे. IG काय आहे? करंट फ्लोइंग थ्रू गॅल्व्हनोमीटर. हे जे IG आहे करंट गॅल्व्हनोमीटर मधून फ्लो होत आहे. R1, R2, R3, R4 आपले 4 रेजिस्टन्स आहे. तर सर्वप्रथम आपण याचं तुम्हाला करंटचं डायरेक्शन समजून सांगू. या ठिकाणाहून करंट I स्टार्ट झालेला आहे. हे या ठिकाणी जेव्हा करंट I स्टार्ट होतो हे तर पॉइंट A पाशी करंटचं आपल्या डिवायडेशन होणार. पॉइंट A पाशी करंटचं डिवायडेशन होऊन जे आपलं I करंट आहे याचा असं 2 डिवायडेशन होणार. एक करंट होणार I1 आणि दुसरा करंट होणार I2 असं डिवायडेशन होणार. म्हणजे या वरच्या ब्रांच कडे I1 करंट फ्लो होणार आणि खालच्या ब्रांच कडे I2 करंट फ्लो होणार. म्हणून हे तुम्हाला इथं I1 दिसत आहे आणि इथं I2 दिसत आहे. मग हे I1 करंट B पर्यंत फ्लो होणार, या I2 करंट D पर्यंत फ्लो होणार. तर या बी पाशी हे टोटल जी BD ब्रांच आहे या BD ब्रांच मध्ये गॅल्व्हनोमीटर ऑफ रेजिस्टन्स कनेक्ट आहे आणि या गॅल्व्हनोमीटर ऑफ रेजिस्टन्स करंट आहे IG. हे IG. आता I1 करंट जेव्हा आपला BC कडे फ्लो होत आहे तेव्हा या B पॉइंट पासून आपला जे IG करंट आहे काय होत आहे? अवे फ्रॉम द जंक्शन होत आहे B जंक्शन पासून. म्हणून या ब्रांचचं करंट आलं आहे I1 मायनस IG. कारण करंट इथं काय अवे फ्रॉम द जंक्शन मूव्ह होतो. पुन्हा इकडे विचार केलं, इकडे IG करंट बघितलं. हे IG करंट या जंक्शनच्या टुवर्ड्स आहे म्हणजे जंक्शनच्या जवळ येत आहे. त्या कारणानं इकडल्या ब्रांचचे जे करंट आहे ते आहे I2 प्लस IG आहे. इथं IG करंट जंक्शन पासून टुवर्ड्स आहे, अवे फ्रॉम द जंक्शन, म्हणून इकडे मायनस आलेला आहे आणि इकडे टुवर्ड्स असल्यामुळं I2 प्लस IG आलेला आहे. म्हणजे या ब्रांचचं करंट I2 आहे, या ब्रांचचं करंट I1 आहे, या ब्रांचचं करंट I1 मायनस IG आहे आणि या ब्रांचचं करंट I2 प्लस IG आहे. एकंदरीत हे करंटचं डायरेक्शन आहे. पॉइंट C पाशी 2 करंट येत आहेत. वरून करंट कोणता येत आहे? I1 मायनस IG प्लस आणि खालून करंट कोणता येत आहे? I2 प्लस IG. आपण जरी IG कॅन्सल केलं आपल्याला भेटेल I1 प्लस I2.
आणि एकंदरीत I1 प्लस I2 म्हणजे हे करंट आहे I, हे बाहेर करंट I आला, हे पण इथं करंट I आहे, हे पण इथं करंट I आहे, हे पण करंट इथं काय I आहे. म्हणजे करंट आपला पॉझिटिव्ह पासून स्टार्ट झाला तो कुणीकडे आलेला आहे, निगेटिव्हला आलेला आहे. हे पॉझिटिव्ह पासून स्टार्ट होऊन निगेटिव्हला आलेला आहे. हे आहे डायरेक्शन ऑफ करंट. पहिले समजून घ्या. तर आपली पहिले लेबलिंग होती. तर यानंतर आपण आता विडस्टोन ब्रिज म्हणजे काय हे सांगणार आहोत. लेबलिंग थोडा आपण इरेज करणार. तर या विडस्टोन ब्रिजचं प्रिन्सिपल आहे. पहिले आपण प्रिन्सिपल सांगणार. हे विडस्टोन ब्रिजचं पहिले प्रिन्सिपल आहे. तर प्रिन्सिपल काय आहे, टू डिटरमाइन अननोन रेजिस्टन्स ऑफ अ गिवन नेटवर्क. टू डिटरमाइन अननोन रेजिस्टन्स ऑफ गिवन नेटवर्क, याला आपण काय म्हणतोय, विडस्टोन नेटवर्क असं म्हणतो किंवा विडस्टोन ब्रिज असं म्हणतो. टू डिटरमाइन unknown resistance of a given network or given bridge, given network is called Wheatstone bridge. To determine unknown resistance of a given network is called as Wheatstone bridge. आपल्याला ह्या नेटवर्क मधला आपण काय काढणार आहोत, अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट करणार आहोत. आणि अननोन रेजिस्टन्स आपण पहिले तर फॉर्म्युला कॅल्क्युलेट करणार आहोत. त्यालाच आपण काय म्हणतोय, विडस्टोन ब्रिज असं म्हणतोय. टू डिटरमाइन अननोन रेजिस्टन्स ऑफ अ गिवन नेटवर्क इज कॉल्ड ॲज विडस्टोन ब्रिज. हे याचं काय आहे, प्रिन्सिपल आहे विडस्टोन ब्रिजचं. यानंतर आपण याचं कंस्ट्रक्शन सांगणार आहोत. तर कंस्ट्रक्शन काय आहे, पहिल्यांदा बघा कंस्ट्रक्शन. सर्वप्रथम बघा कंस्ट्रक्शन काय आहे. तर विडस्टोन नेटवर्क कंसिस्ट ऑफ अ क्वाड्रिलॅटरल ABCD. विडस्टोन नेटवर्क कंसिस्ट ऑफ अ क्वाड्रिलॅटरल ABCD and the four resistors R1, R2, R3 and R4 are connected to the quadrilateral ABCD. Let G be the galvanometer of resistance and it is connected to branch BD. Then the positive terminal of EMF of cell connected to point A and negative terminal of EMF of cell connected to key and point C. Let IG be the current flowing through the circuit and current is divided at point A, that is I1 and I2, and the I1 current flow from the branch AB and I2 current flow from the branch AD. हे काय आहे, कंस्ट्रक्शन आहे. तर पहिले आपण कंस्ट्रक्शनला लिहून देणार संपूर्ण. कंस्ट्रक्शन काय आहे, विडस्टोन ब्रिज हा परीक्षेमध्ये 3 किंवा 4 मार्काला असतो. तर आपण पहिले कंस्ट्रक्शन सांगतो. विडस्टोन ब्रिजचा काय सांगतोय, कंस्ट्रक्शन. काय सांगणार, द फोर रेजिस्टन्स R1, R2, R3 and R4 are connected to quadrilateral ABCD, are connected to the quadrilateral ABCD. Next, let capital G be the resistance of galvanometer. Be the resistance of galvanometer and it is connected
it is connected to branch BD. It is connected to branch BD. Okay. Now, let IG be the current flowing through galvanometer. Let IG be the current flowing through galvanometer. Let IG be the current flowing through galvanometer. गॅलोनोमीटर नाव आहे. Let IG be the current flowing through the galvanometers. यानंतर हे सांगणार the positive terminal of EMF connected to point A, that is positive terminal of EMF connected to point A and negative terminal connected to K and point C, and negative terminal connected to point K and point C. Linear B, K and point C. हे आहे कंस्ट्रक्शन. आपण कंस्ट्रक्शनचे 4च पॉइंट लिहून दिले एकदम इझी आहे. काय आहे? द फोर रेजिस्टन्स, दॅट इज फोर रेजिस्टन्स R1, R2, R3, R4 are connected to quadrilateral A, B, C, D. Let G be the galvanometer of resistance and it is connected to branch BD. Let IG be the, that is IG. Let IG be the current flowing through the galvanometer. त्यानंतर the positive terminal of EMF connected to point A and negative terminal of EMF connected to K and point C. हे काय आहे? याचं कंस्ट्रक्शन आहे. आता आपला मेन भाग आहे वर्किंग आहे. तर आपण याच्यानंतर वर्किंग काय आहे सांगणार आहोत. चला, तर हे पहिले कंस्ट्रक्शन बघून घ्या, यानंतर आपण वर्किंग पूर्ण सांगणार आहोत. काय आहे वर्किंग? चला नेक्स्ट वर्किंग. तर व्हिडिओस्टोन नेटवर्कचं आज आपण वर्किंग सांगणार आहोत. इथं आहे वर्किंग. वर्किंग का आहे? चला पहिले सांगणार. प्रेस द की के and current flows through the circuit. यास लिहिणार आपण. Press the key K and current flows through the network. Press the key K and current flows through the network. That is, current flows through the network. पुन्हा the current is divided, the current I is divided, I1 and I2 at point A. That is current divided at point A, I1 and I2. That is, I1 current flow from the branch AB and I2 current flow from the branch AD. And equally happen I1 current I1 flows branch AB and I2 current
सपोज ब्रांच एडी, ब्रांच एडी हे झालेलं आहे आणि बीसी ब्रांच करंट I1 मायनस IG, सीडी ब्रांच करंट I2 प्लस IG. आता आपण याच्यातलं कॅल्क्युलेशन काय आहे ते बघणार आहोत. नेक्स्ट देन कॅल्क्युलेशन. आपण इकडला एक लूप घेणार आहोत आणि इकडला एक लूप घेणार आहोत आणि यामध्ये किर्चॉफ सेकंड लॉ यूज करणार आहोत. हे ए बी डी ए हा एक लूप घेणार आहोत आणि इकडचा बी सी डी बी हा एक लूप घेणार आहोत आणि त्यामध्ये किर्चॉफ सेकंड लॉ यूज करणार आहोत. तर हे मी इरेज करणार आहे. सर्वप्रथम आपण काय करणार, बाय युजिंग केव्हीएल, दॅट इज बाय युजिंग केव्हीएल, दॅट इज केव्हीएल आणि किर्चॉफ व्होल्टेज लॉ म्हणजे किर्चॉफ सेकंड लॉ टू लूप, आणि लूपचं नाव घ्यालो आपण ए बी डी ए, टू क्लोज द लूप ए बी डी ए, दॅट इज ए बी डी ए. चला मग केव्हीएल अप्लाय करणार. केव्हीएल माहित आहे आपल्याला, जर डायरेक्शन जर सेम असेल तर आपण काय लिहिणार मायनस, आणि करंट आणि रेजिस्टन्स कोण आहे I1 R1, दॅट इज I1 R1. हे डायरेक्शन सेम आहे. आपण ए पासून बी कडे चलू, ए पासून बी कडे, पुन्हा बी पासून डी कडे, आपण पण खाली, डायरेक्शन पण खाली आहे. करंट आणि रेजिस्टन्स काय होईल, इथं रेजिस्टन्स जी आहे आणि करंट कोणता आहे IG. डायरेक्शन सेम आहे, करंट आहे IG, रेजिस्टन्स आहे G. त्या G ला म्हणतात गॅल्व्हनोमीटर ऑफ रेजिस्टन्स. पुन्हा ए टू बी झालो, बी टू डी झालो, आता डी टू ए, हे डी टू ए, या आपण डी पासून ए कडे ट्रॅव्हल करत आहोत, परंतु करंटची डायरेक्शन ही अपोजिट आहे. आपण वरच्या डायरेक्शन आहोत असं, करंट खालच्या डायरेक्शन आहे. अपोजिट डायरेक्शन असेल तर इथं आपण काय घेणार मायनस घेणार, प्लस घेणार, आणि काय इथं करंट आहे I2, रेजिस्टन्स आहे R3 इज इक्वल टू 0. हे आहे किर्चॉफ सेकंड लॉ. मग आपण सांगणार इफ द नेटवर्क इज बॅलेन्स्ड, नेटवर्क बॅलेन्स्ड आहे. इफ the network has balanced, if the network has balanced, then current flowing through galvanometer, then current flowing through galvanometer is 0, that is IG equal to 0 होऊन जाईल. मग इथं पुट करूत आपण. नाउ देयरफॉर हे मायनस I1 R1, पुन्हा मायनस IG ची किंमत 0 इंटू G प्लस I2 R3 इक्वल टू 0. मग मायनस I1 R1 हे 0 प्लस I2 R3 इक्वल टू 0. 0 कट करणार तर आपण I1 R1 प्लस I2 R3 इक्वल टू 0, प्लस तिकडे जाऊन मायनस करणार I1 R1 मायनस I2 R3, मायनस मायनस प्लस लिहिणार I1 R1 आणि I2 R3. याला आपण काय करणार इक्वेशन नंबर 1 देणार. हे आपल्याकडे इक्वेशन 1 आलेलं आहे. I1 R1 इक्वल टू I2 R3. इकडल्या ब्रांचचा आपण संपूर्ण यूज केलेला आहे. आपण इकडे लिहून घेऊ काय ते करंट, दॅट इज I1 R1 इज इक्वल टू हे I2 R3 ला आपण काय म्हणलेलं आहे इक्वेशन नंबर 1. हे आपल्याला नंतर इरेज करावं लागते म्हणून इक्वेशन 1 आपण इकडे लिहिलेले आहोत. आता आपल्याला यूज करायचं आहे या साइडची ब्रांच, याचं नाव आहे BCDB. तर पहिले तुम्ही पाहून घ्या, आपण पलीकडली ब्रांच यूज करणार आहोत.
चला मग नेक्स्ट इक्वेशन आता 2 करणार परिकल्य ब्रांच वरून पुन्हा बाय युजिंग केव्हीएल दॅट इज लिहिणार असं बाय युजिंग केव्हीएल टू लूप आणि आता लूपचं नाव घेणार आपण BCDB दॅट इज BCDB हे लूपचं नाव आहे. मग चला केव्हीएल कसं अप्लाय करणार हे B to C करंट अँड रेजिस्टन्स काय बघणार डायरेक्शन सेम आहे तर पहिले मायनस येणार करंट आहे I1 मायनस I आणि रेजिस्टन्स कोण आहे R2 पुन्हा C to D डायरेक्शन काय आहे अपोजिट आहे आपण C पासून D कडे आलो डायरेक्शन अशी वर आहे आपण C पासून D कडे आलो डायरेक्शन अपोजिट असेल तर सेम घेणार करंट कोण आहे इथं करंट आहे I2 प्लस I आणि रेजिस्टन्स कोण आहे R4 पुन्हा आपण D पासून B कडे चले आपण वर चला हे डायरेक्शन सिंबल बघा डायरेक्शन खाली आहे पुन्हा प्लस घेणार करंट अँड रेजिस्टन्स करंट आहे IG रेजिस्टन्स आहे G इज इक्वल टू 0 इज इक्वल टू 0 मग नेटवर्क बॅलेन्स्ड आहे IG ची किंमत 0 करायची इफ नेटवर्क बॅलेन्स्ड अगोदर सांगले आपण पहिल्या इक्वेशन मध्ये इफ नेटवर्क बॅलेन्स्ड देन IG इक्वल टू 0 आपल्याला पुट करायचं आहे जेव्हा नेटवर्क बॅलेन्स असते तेव्हा करंट फ्लोइंग थ्रू द गॅल्व्हनोमीटर 0 असतो देअरफॉर मायनस I1 ऍज इट इज IG ची किंमत 0 ते आहे R2 प्लस I2 ला I2 IG ची किंमत 0 ते R4 IG ची किंमत 0 into G is equal to 0 therefore मायनस I1 करंट आहे R2 पुन्हा इथे I2 करंट आहे R4 हे टोटल बनला 0 equal to 0 म्हणजे मायनस I1 R2 प्लस I2 R4 is equal to 0 हे प्लस तिकडे जाऊन मायनस that is I1 R2 I2 R4 मायनस मायनस प्लस होणार that is I1 R2 I2 R4 इक्वेशन नंबर हे 2 आलं इकडच्या लूपवरून इक्वेशन 1 इकडच्या लूपवरून इक्वेशन 2 काढले आपण आता हे दोन इक्वेशनला डिवाइड करणार डिवाइड इक्वेशन 1/2 हे डिवाइड इक्वेशन 1/2 चलो डिवाइड इक्वेशन 1/2 तर पहिले इक्वेशन तेच आहे पहिले इक्वेशन आहे I1 R1 आणि हे इकडे आहे इथं that is I1 R2 is equal त्या ठिकाणी पहिले इक्वेशन I2 R3 आहे या ठिकाणी पहिले इक्वेशन I2 R4 आहे मग आपण काय करणार I1 I2 कॅन्सल करणार हे I2 हे I1 कॅन्सल काय उरणार इकडे इथं उरणार R1 upon R2 is equal to R3 upon R4 and this is expression for Wheatstone network हेच आपलं काय आहे Wheatstone नेटवर्कचं इक्वेशन आहे R1 upon R2 equal to R3 upon R4 हे Wheatstone नेटवर्कचं काय आहे इक्वेशन आहे तर या ठिकाणी आज आपण पूर्णपणे Wheatstone नेटवर्क कंप्लीट केलेला आहोत म्हणजे करंट इलेक्ट्रिसिटी मधला आपण Wheatstone नेटवर्क परीक्षेमध्ये 3 किंवा 4 मार्काला असतो ही इक्वेशन पूर्ण कंप्लीट केलेलं आहे यानंतर याचे प्रॉब्लेम होतील आणि याच्यानंतर याचे 2 ऍप्लिकेशन होतील एक म्हणजे मीटर ब्रिज आणि दुसरं आहे मीटर ब्रिज बाय केल्विन मेथड धन्यवाद